आलो होतो तेव्हा रिसॉर्ट सरळ होतं ना. आता आता सगळं वाकड वाकड का झालंय? जादू आहे जादू जादू. हे रिसॉर्ट बघ सगळं वाकडं तिकडं उलट फालतंय, पण आपण ना तरी पण याच्यावर सरळ बसलोय सरळ, आणि आपण अजून पण पडलो नाही. तुला कळतंय का? अरे काय चाललंय सगळं? सर अहो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. टेबल नंबर 12ची ऑर्डर माझ्याकडून चुकून यांच्या टेबलला गेली. ते जिन कॉकटेल होतं सर. मी त्यांना सांगणार तोवर ते पिऊन मोकळे झाले होते. आता तर त्यांनी अजून 2 ग्लास मागवलेत सर. अरे अशी चूक कशी केली रे तू? हे बघ आता त्यांना काय देऊ नकोस, कळतंय का? ड्रिंक अजून आलं. मॅनेजर मॅनेजर ते ड्रिंक का अजून आलं नाही? सर प्लीज समजून घ्या सर, ते जे जिन कॉकटेल होती हो सर, त्यामुळं बस. जे सांगितलं ना ड्रिंक दे तर ड्रिंक दे. हा लवकर ड्रिंक दे काय, नाहीतर तुझ्या या अख्ख्या हॉटेलला आग लावेल. हो आग लवकर द्या लवकर. लवकर नाही तर बिल नाही भरणार. हा बिल नाही भरणार. नाव सांगेल. आता ते मागतायत ना तर द्या त्यांना. कस्टमर आहेत ना ते, त्यांना नाही कसं म्हणणार? द्या. रंग मनाचा झाला गुलाबी तुझं एवढं बारीक काजळ भरले तुझ्या डोळ्यात, त्यास रडून घालणार आहेस का तू? असं म्हणतात काजळ नसेल ना तर देखण्या बाईला नजर लागते, आणि माझ्या बायकोला माझी पण नजर लागली नाही चालणार मला. आपल्या माणसाची नजर लागते का कधी? तुझं अशीच माझ्या काळजाची बिलगुल माझा श्वास ऐकत राहा. असंच तुला मिठीत घेऊन मला कायम जपत राहायचं. मला तुझी लय गरज आहे तुळजा. आजपर्यंत मी सगळ्यांनी खांदा दिला, पण पहिल्यांदा तिच्या खांद्यावर डोकं टेकावं असं वाटलं ना, ती तू होतीस तुळजा. जिनं हक्कानं मला खांदा दिला ती तू होतीस. तू जवळ असलीस ना की सगळ्या जगाशी लढायची ताकद येते माझ्यात. तू मिठीत असलीस ना की असं वाटतं सगळं जग लय भारी वाटायला लागतं. असं वाटतं किती बी संकट होते माझ्यावर, मला अजिबात भीती वाटत नाही मग. कारण मला माहित असतं माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी. तुझं कायम माझ्या सोबत राहशील ना तू? सूर्या, मी तुला सोडून जाण्याची ना कल्पना पण सहन करू शकत नाही रे. तुळजा, तुझ्याशिवाय दिवस सुरू होत नाही माझा, रात्र पण सरत नाही. तू आहे ना पाण्याला लागलेली तहान आहेस तुळजा, जी जवळ असून पण भागत नाही. आपण कधीच वेगळं होऊ शकत नाही तुळजा, कधीच नाही. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं नाही चालणार मला, कळलं? डॉक्टर तुळजा सूर्यकांत जगताप तुमच्या चेहऱ्यावर ना इथून पुढे हसूच पाहिजे, फक्त हसू, कळलं? आता आज बघू चल. मला ना हा आईस्क्रीमचा कप बघून ना आपल्या लहानपणीचा आईस्क्रीम खातानाचे दिवस आठवले. काय एन्जॉय करायचो ना आपण. होय, तुला माहिती का
तू केवढी हावरी होतीस आईस्क्रीम खायला. मी मग तू स्वतःच बी खायचीस आणि माझं बी आईस्क्रीम पाळवायचीस. पण काय बी म्हण, ते दिवस लईच भारी होते तुझं. अगदी खरंय. लहानपणापासून मी खूप जपत आलास तू मला. मला चिंचा बोरा आणून देतास. आणि त्याच्यावर मीठ टाकून तू चोकत बसायचीस. आणि तू डोंगरावर जाऊन ना करवंद पण आणायचास. आणि ते खाऊन आहे ना त्याच्या चिकन सगळं तोंड भरवायचीस. तुझं धनुला बी आईस्क्रीम आवडत, आपण तिला नेऊन देऊया का? सूर्या रे, तू विसरतोस का? हनीमून कपल आहेत ते, करू दे की त्यांना एन्जॉय. ते ना आता दोघं जण एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतील. आणि तसंही आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचंय, त्यामुळे आता आपण कुठेही जाणार नाही होतं. ठीक आहे, कुठं नको जायला. पण मग आत्ता काय करायचं आपण? आत्ता काय, छान आवरायचं आणि शांतपणे झोपून जायचं. फक्त झोपायचं? फक्त झोपायचं? हो. चल झोपूया.